नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPHS मध्ये तुमचं स्वागत आहे। मी सीताराम ठाकरे, सावित्रीबाई फुले मुलींची हायस्कूल, लोकमान्य नगर, परभणी। विद्यार्थी मित्रांनो, आपण संयुक्त संस्कृत व्यसने मित्र परीक्षा हा पाठ पाहिलेला होता। त्या पाठाचाच भाषा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये घेऊया। विशेष म्हणजे संयुक्त संस्कृत आणि संपूर्ण संस्कृत यामध्ये भाषा अभ्यासात फरक आहे, म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे। तर चला पाहूया। व्हिडिओ मात्र पूर्ण पाहत चला, मध्ये स्विप करू नका, कारण जो काही भाषा अभ्यास तुमच्यासाठी दिलेला आहे तो तुमच्या सरावासाठी खूप महत्त्वाचा आहे। पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा। पहिला प्रश्न, अरण्ये को निवसतः स्म, अरण्यामध्ये कोण राहत असे। आता इथे कौ शब्द आल्यामुळे इथे आपल्याला दोन नावं लिहिणं अपेक्षित आहे। मग सुरुवातीला अरण्यात कोण राहत होतं त्याबद्दलचीच माहिती आपल्याला इथे लिहायची आहे। तर मग सुरुवातीला कावळा आणि हरिण याचं चित्रण आलेलं आहे पॅरेग्राफनुसार, म्हणून उत्तरम अरण्ये मृगकाको निवसतः स्म, अरण्यामध्ये कावळा आणि हरिण हे दोघंच राहत असेल। मृगकाको कौ या दोन द्विवचनावरून आपल्याला लक्षात येतं। त्यानंतर काकः किम उपादिशत, कावळ्याने कोणता उपदेश दिला। अकस्मात गंतुनासह मित्रता न युक्ता इति काकः उपादिशत, कावळ्याने अचानक असा सल्ला दिला होता हरणाला की अचानक आलेल्याबरोबर मित्रता योग्य नव्हे, कारण ज्याचा ओळखच नाही असा मित्र आपल्याला काही कामाचा नाही, हेच आपल्याला पाहायला मिळतात। बाकी सगळे खिशात पैसे असल्यावर दलिंदर मित्र आपल्याला पाहायला मिळतात, पण ते दलिंदर मित्र आपल्या काहीही कामाचे नसतात, हेही आपल्याला इथं लक्षात येतं। त्यानंतर पुढे, मृगः प्रत्यहं क्षेत्रम गत्वा किम अकरोत, हरिण सकाळी शेतात जाऊन काय केले। हरणाने सकाळी शेतात गेल्यानंतर काय केलं, तर कोल्ह्याने त्याला शेत दाखवलं होतं, शेत पूर्णपणे पिकाने भरलेलं होतं। तर मग हरिण दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन काय केलं त्याबद्दलची माहिती लिहायची। तर मृगः प्रत्यहं क्षेत्रम गत्वा सस्य भक्षणम अकरोत, हरिण सकाळी शेतात जाऊन त्याने पीक खाल्ले। त्यानंतर क्षुद्रबुद्धी कुत्र निभृतम स्थितः, क्षुद्रबुद्धी कोणाचे नाव होते, कोल्ह्याचे। एकाक्ष नाव कोणाचं होतं, कावळ्याचं, आणि चित्रांग नाव कोणाचं होतं, हरणाचं। तर मग क्षुद्रबुद्धी कुठं थांबला होता असा प्रश्न विचारलेला आहे। तर क्षुद्रबुद्धी समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृतम स्थितः, क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा जवळच असलेल्या वृक्षाच्या पाठीमागे जाऊन थांबला। शृगालः केन हतः, कोल्ह्याला कोणी मारले, तर उत्तर येतं शृगालः क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन हतः, कोल्ह्याला शेतकऱ्याने फेकून मारलेल्या काठीने काय झालं, त्याचं निधन झालं। त्यानंतर पुढे, कह कम वदती, विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असतो की कह कम वदती लिहित असताना कोणी म्हटलं त्याची प्रथमा, कोणाला म्हटलं त्याची द्वितीया, या पद्धतीनंच ते लिहिणं अपेक्षित आहे। आपण कोणतीही विभक्ती वापरू नये। का बरं असे सांगत आहे, कारण या एक मार्क जो असतो ना आपला, तो यामुळेच आपला एक मार्क पूर्ण भरून निघत असतो आणि पैकीच्या पैकी उत्तर आपल्याला मार्क मिळवण्यासाठी चान्स असतो। म्हणून प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती याला मात्र विसरायचं नाही। कह कम वदती म्हणलं की प्रथमा विभक्ती, ज्याला म्हटलं त्याची द्वितीय विभक्ती अपेक्षित आहे। त्यानंतर वने अस्मिन एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति, असं कोणी म्हटलं होतं, एतत् वाक्यम शृगालः मृगम वदती। आता इथे बघा, शृगालः मी इथे प्रथमा वापरली, मृगम इथे द्वितीया वापरली, या पद्धतीनंच त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतर मित्र छिंद तव मम बंधनम, मित्रा माझे बंधन सोड, असं कोण म्हटलं होतं, तर एतद वाक्यम मृगः शृगालम वदती, हे वाक्य हरिण कोल्ह्याला म्हणाले। त्यानंतर सवचकः क्व अस्ते, तो तुला फसविणारा कुठे आहे, तो उत्तर येतं एतत् वाक्यम काकः मृगम वदती, जेव्हा हरिण अडकले होते तेव्हा कावळा तिथे आला आणि तो फसविणारा तुला कुठे आहे असं कावळ्याने हरणाला विचारले होते। त्यानंतर पुढे उत्तरपदम लिखत,
काको वदत, काकः अधिक अवदत, उत्तरपद अवदत हे लिहायचं आहे आपल्याला पुस्तकानुसार. मृगेन उक्तम, मृगेन अधिक उक्तम, उक्तम हे उत्तर लिहायचं आहे आपल्याला. जंबुकोयम, जंबुकः अधिक अयम, अयम हे उत्तर लिहायचे आहे आपल्याला. कारण इथे उत्तरपद सांगितलेत. उत्तरपद म्हणजे हे पद आपल्याला दिलेले आहेत आणि हे पद आपल्याला लिहायचे आहेत. अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी हे विचारलं जातं, तर अर्धा अर्धा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर पूर्वपदम लिखत, पहिले पद आता उत्तर लिहायचं आहे. मृगोब्रवीत, मृगः अधिक अब्रवीत हे उत्तर लिहायचं आहे. वातेन उदरम, वातेन अधिक उदरम हे उत्तर लिहायचं आहे. मृतोसी, मृतः अधिक असी हे उत्तर लिहायचं आहे. या पद्धतीनं तर पहिले हे पूर्वपद आणि हे दुसरे हे उत्तरपद, अशा पद्धतीनं कधी कधी संधी विग्रह सुद्धा करायला दिलं जातं. म्हणजे विग्रह करा किंवा संधी करा अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकते. त्यानंतर पुढे माध्यम भाषाया उत्तर लिखत, माध्यम भाषेमध्ये उत्तरे लिहा. स नरः शत्रुनंदन इति वचनम कथाय आधारेन स्पष्टीकुरुत. शत्रूला आनंद कसा होतो हे या उत्तरामध्ये आपल्याला स्पष्ट करायचे आहे. हितोपदेशातील व्यसने मित्र परीक्षा या कथेत कोल्ह्यामुळे संकटात सापडलेल्या हरणाला कावळ्याशी बोलताना त्याच्या तोंडी लेखकाने हे शब्द घातले आहेत. जो हितचिंतक मित्राचा सल्ला मानत नाही तो संकटांना आमंत्रण देतो आणि शत्रूंना आनंद देतो हे हरणाच्या उदाहरणावरून निसंशयपणे लक्षात येते. स्वार्थी हेतूने मित्र करणाऱ्या कोल्ह्याचे खरे रूप हरणाला कळाले नाही. त्याच्या गोड बोलण्याला भुलून तो त्याला आपल्या निवासस्थानी घेऊन आला. हरणाचा आधीपासूनचा मित्र असलेला कावळा त्याला अपरिचित बरोबर मैत्री करणे योग्य नव्हे. अकस्मात गंतुना मित्रता न युक्ता असं सांगितलं होतं. असा सावधगिरीचा सल्ला देतो, पण तो ते ऐकत नाही. परिणामी जाळ्यात अडकून मरणाची वेळ त्याच्यावर येते. त्यानंतर त्याला संकटातून वाचवले ते कावळ्यानेच. खऱ्या आणि खोट्या मैत्रीतील फरक त्याला कळतो. आपण जाळ्यात सापडल्यावर आपल्या शत्रूला म्हणजेच कोल्ह्याला कसा आनंद होतो ते पाहून त्याला आणि आपल्यासारख्या वाचकांना स नरः शत्रुनंदन कसा असतो ते कळते. म्हणजेच एखादा मित्र तो शत्रूप्रमाणे वागताना किंवा त्याला आनंद होतो, किंवा आपण म्हणतो ना की आपलं काही वाईट झालं की दुसऱ्याला आनंद होतो आणि आपलं काही चांगलं झालं की दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागतं. अशा पद्धतीचं उत्तर इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काकेनकः उपाय उक्तः, जेव्हा हरिण जाळ्यात सापडले त्यावेळेस कावळ्याने कोणता उपदेश केला आणि तो उपदेश हरणाचे प्राण कसे वाचवतो याचा अर्थ लिहून इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. उत्तरम, हितोपदेशात घेतलेल्या व्यसनी मित्र परीक्षा या कथेत जाळ्यात अडकलेल्या आपल्या मित्राला म्हणजेच हरणाला संकटातून वाचवण्यासाठी कावळ्याने अभिनय उपाय सुचविला. सकाळी शेतमालक हातात काठी घेऊन येत असताना पाहून त्याने हा उपाय सांगितला आहे. हे विशेष. तो हरणाला म्हणाला, आपण जणू मेलो आहोत असे तू शेतमालकाला दर्शव. दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ पाय निश्चल ठेवून पडून राहा. मी जेव्हा आवाज करून इशारा देईल तेव्हा उठून पळ. कावळ्याचा उपदेश ऐकल्याने हरिण तर संकटातून मुक्त झालंच, पण लबाड कोल्ह्यालाही आपले प्राण गमवावे लागले. सुहद वाक्यस्य श्रवणात मुक्तोहम, मित्राच्या शब्दावरून मी मुक्त झालो असे हरिण म्हणाला. अशी कल्पना आपण करूया आणि हाच उपाय हरणाचे प्राण वाचवण्यासाठी योग्य वाटतो. त्यानंतर पुढे विरुद्धार्थक शब्दम लिखत. दृढः क्षितिलः, मैत्री वैरम, बद्धः मुक्तः. जुलै 2022 ला आलेला प्रश्न. प्रभुत्तम अल्पम, प्रभुत्तम म्हणजे भरपूर.
अमरकोशात समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत। अरण्ये मृगः काकः च स्नेहेन निवसतः। मृगः या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा अमरकोशातला शब्द घेऊन आपल्याला लिहायचा आहे। तर कुरुंगः, हरिणः आणि वातायुः यापैकी कुठलाही एक शब्द लिहून उत्तर लिहू शकता। जसं उदाहरणार्थ अरण्ये हरिणः काकः च स्नेहेन निवसतः असं उत्तर लिहा। जंबुकः तेन सह मृगस्य निवासस्थानं गतः। जंबुक या शब्दाचा शब्द लिहायचा। शृगालः किंवा वंचुकः यापैकी कुठलाही लिहा। मृग अनिविश्य काक तत्र उपस्थितः। इथे कावळ्यासाठी समानार्थी शब्द वापरायचा। इथे बलिपुष्टः वापरू शकता किंवा करटः सुद्धा वापरू शकता। करटः, अरिष्टः, बलिपुष्टः यापैकी कुठलाही एक शब्द वापरून वाक्य पूर्ण करा। पुढे स्तंभमेलनं कुरुत। दृढः क्षिप्तेन एकस्मिन् लघुडहस्त हे विशेषण आहेत आणि विशेष्य म्हणजे नामाचे शब्द लगुडेन दिने मृगः बंधः क्षेत्रपतीः यानुसार तुम्ही जोड्या लावू शकता। लावता येतात का पहा। तर दृढः बंधः, क्षिप्तेन लगुडेन, एकस्मिन् दिने आणि लगुडहस्त क्षेत्रपतीः म्हणजे यामध्ये एक शब्द एक्स्ट्रा टाकला होता, तो म्हणजे मृगः हा आपल्या काहीच कामाचा नाही, एवढं मात्र ध्यानात ठेवा। चला पुढे तालिकां पुरयत, तालिका पूर्ण करा। वक्त्रमेलनं कुरुत, मंजुषामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते कोणाचे कोण आहेत, कोणी म्हटलेत ते लिहायचं आहे। त्रायस्व मम, दर्शयामि त्वं, दृढोऽयं बंधः आणि छिन्न मम बंधनम। तुम्हाला माहिती आहे त्रास कोणाला होत होता, हरणाला। दर्शयामि त्वं कोल्ह्याने म्हटलं, दृढोऽयं बंधः हे पण कोल्ह्यानं म्हटलं आणि छिन्न मम बंधनम हे हरणाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते। चला उत्तरे पाहूया। दर्शयामि त्वं जंबुकः, त्रायस्व माम हरणाने, त्याच्यानंतर दृढोऽयं बंधः जंबुकने आणि छिन्न मम बंधनम हरणाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच पद्धतीने तालिकां पुरयत, वक्त्रमेलनं कुरुत। अलम विवादेन कोयम द्वितीय एवमस्तु आत्मसख्यमिच्छति। हरणाचा आणि कावळ्याचे बोलणे आहेत हे मंजुषाचा उपयोग करून आपण इथे लिहू शकतो। अलम विवादेन भांडण पुरे, हा कोण दुसरा, एवमस्तु आत्मसख्यमिच्छति बघा आणि त्यानुसार लिहा। तर पहिला आहे अलम विवादेन हे हरणाने म्हटले, आत्मसख्यमिच्छति हे पण हरणाने म्हटले, कोयम द्वितीय हा कोण दुसरा हे कावळ्यानं म्हटलं होतं, एवमस्तु ठीक आहे असं कोण म्हटलं, कावळ्याने म्हटलं। त्यानंतर जालरेखा चित्रं पुरयत, नामानी आपल्याला नावे लिहायची आहेत। मी एक शृगाला अगोदर नाव दिलं होतं, तर कोल्ह्याचे नाव काय आहे हे लिहायचे, अरण्याचं नाव काय हे लिहायचे, कावळ्याचं नाव हे काय लिहायचे आणि हरणाचे नाव काय ते लिहायचे। नामानी तर पहिलं लिहू आपण, मृगः चित्रांग असं नाव होतं। अरण्याचं नाव होतं चंपकम। एकाक्ष नावाचा कावळा होता आणि क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा होता शृगालः। या पद्धतीनं त्याची उत्तरे आपण लिहू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पाठ संपतो। पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।